29 सप्टेंबर 2008 या वर्षी मालेगावच्या भिक्खू चौक येथे बॉम्बस्फोट झाला होता। या बॉम्बस्फोटामध्ये 6 निरपराध नागरिक मारले गेले होते, 100हून अधिक जखमी झाले होते। या बॉम्बस्फोटानंतर स्वर्गीय ATS प्रमुख हेमंत करकरे यांचं नाव विशेष चर्चेत आलेलं होतं। या प्रकरणाचा जो आहे तो हिंदुत्ववादी दहशतवादाशी हे प्रकरण जोडले गेलेलं होतं आणि त्याचा तपास जो आहे तो हेमंत करकरे हे पूर्ण करत होते। त्यांच्या 26/11ला जो हल्ला झाला त्याच्यामध्ये हेमंत करकरे यांचा मृत्यू झाल्यानंतर मालेगावकर जनतेने जे आहे या भिक्खू चौकातील या रस्त्याला स्वर्गीय हेमंत करकरे यांचं नाव दिलेलं होतं। आपण आज त्या चौकात उभा आहोत। या ठिकाणी आपण बघू शकतो मालेगाव महानगरपालिकेच्या वतीने शहीद हेमंत करकरे मार्ग असं या मार्गाला नाव देण्यात आलेलं होतं। जे मालेगावकर नागरिक आहेत ज्यांचे कुटुंबीय या बॉम्बस्फोटामध्ये मृत्युमुखी पडले होते, त्यांनी महापालिकेकडे जे आहे ती मागणी केलेली होती। त्यानंतर जे आहे ते शहीद हेमंत करकरे मार्ग असं या मार्गाला जे आहे ते नाव देण्यात आलेलं होतं। एकूणच आजच्या या 17 वर्षानंतर या बॉम्बस्फोटाचा आज निकाल लागत असताना ATS प्रमुख हेमंत करकरे यांच्या नावाचे देखील आज आठवणी ताज्या झालेल्या आहेत। मालेगावकर जनतेने या निकालाकडे ज्या अपेक्षा ठेवलेल्या आहेत त्यामध्ये हेमंत करकरे यांना देखील न्याय मिळेल अशी अपेक्षा देखील नागरिकांनी व्यक्त केलेली आहे। संदीप जेजुरकर, ABP माझा, मालेगाव, नाशिक। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।